कविता बारकर। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे आणि आपण प्रशिक्षण घेत आहोत VBKM1 ग्राम संघाच्या हिशोबनीसाचे मूलभूत प्रशिक्षण आणि त्यामधला आता आपला 7 नंबरचं रजिस्टर चालू आहे मासिक प्रगती अहवाल। यालाच मासिक अहवाल नोंद वही असं सुद्धा म्हटलं जाते। तर या अगोदरचे आपण 6 रजिस्टर शिकलेला आहोत। त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला मिळून जाईल। ते व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, कारण त्या आधारावरच आपल्याला हे रजिस्टर लिहिता येते। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही कमेंट्स असेल, काही सूचना असतील तर मला कमेंट्स करून विचारा किंवा सांगा। अशा पद्धतीने आपण आता समोर शिकणार आहोत ग्राम संघाचा मासिक प्रगती अहवाल। तर इथे पहिले आपल्या बैठकीची तारीख लिहायची आहे आणि या रजिस्टर मध्ये होणाऱ्या सगळ्यात शेवटल्या बैठकीची तारीख इथे लिहायची आहे। ग्राम संघाचं नाव, स्थापना दिनांक, गावाचं नाव, ग्रामपंचायत, प्रभाग संघाचं नाव, तालुका, जिल्हा, नंतर बँकेचे नाव, शाखा, ज्या गावात बँक असेल त्या गावचं नाव, बँक बचत खाते क्रमांक, खाते उघडण्याचा दिनांक आणि प्रभाग संघाचे नाव, म्हणजे ज्या प्रभाग संघाला आपला ग्रामसंघ सदस्य आहे त्या प्रभाग संघाचं नाव इथे लिहायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मासिक अहवाल नोंद वहीचं हे पृष्ठ आहे आणि अशा पद्धतीने लिहायचं आहे। तर यामध्ये आपल्याला जे दिले आहे ते आपण पहिले वाचून समजून घेऊ आणि नंतर मग उदाहरणानुसार आपल्याला 3 बैठकांमध्ये झालेला व्यवहार आपल्याला समजून घ्यायचा आहे। बघा, हा जो आहे मासिक प्रगती अहवाल किंवा मासिक अहवाल नोंद वही, या रजिस्टरला हे आपल्याला प्रभाग संघाला द्यायचा असतो आणि आपल्या ग्रामसंघामध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती किंवा सूचना किंवा आढावा हा प्रभाग संघाला देण्याकरिता हे आपल्याला याच्यात रजिस्टरमध्ये माहिती लिहायची आहे। तर इथे लिहू आपण पहिल्यांदा ग्रामसंघाचं नाव। तर आपल्या ग्रामसंघाचं नाव आहे धरती, गावाचं नाव विजयगोपाल, गावाचे नाव विजयगोपाल, ग्रामसंघाची स्थापना दिनांक, तर आपली स्थापना दिनांक आपण 7/5/2020 पहिल्या बैठकीची तारीख इथे लिहिली आपण। गावामध्ये समूहांची संख्या, तर गावामध्ये समूहाची संख्या आहे 16 असं आपण गृहीत पकडू। आपल्या 16 पैकी 15 याला जुळले आहे। ग्रामसंघामध्ये समाविष्ट समूहाची संख्या 15। सदस्यांची संख्या, गावातील एकूण सदस्यांची संख्या, गावातील गटाच्या एकूण सदस्यांची संख्या आहे 184। 16 गटामध्ये एकूण 184 महिला आहेत। ग्रामसंघामध्ये समाविष्ट झाले 15 आणि त्यापैकी 172 महिला ग्रामसंघामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत। बँकेचे नाव व शाखा, तर आपण बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आपण खातं उघडलं असं दाखवलं आहे आणि शाखा आहे विजयगोपाल। खाते क्रमांक, तर आपल्याला इथं खाते क्रमांक लिहायचा आहे। स्वयंसहायता समूहामध्ये गावातील समाविष्ट न झालेल्या एकूण कुटुंबांची संख्या, तर आपल्या गावामध्ये एकूण किती कुटुंब आहे, त्यापैकी किती समूहामध्ये आले आणि उर्वरित किती शिल्लक आहे, तर ती संख्या आपल्याला इथं काढायची आहे। नंतर ग्रामसंघाच्या बैठकीचा दिनांक, तर आपल्या बैठकीचा दिनांक आहे 7/5/2020। ग्रामसंघाच्या चालू बैठकीचा क्रमांक, पहिलीच बैठक आहे आपण असं दाखवले आहे हे। नंतर बघा इथं उपस्थिती, समूहाची उपस्थिती, हा कॉलम समजून घ्या। मागील महिन्यापर्यंतची उपस्थिती समूहाची, मागील महिन्यात काहीच नव्हतं, या महिन्यात आपण केलं आहे। या महिन्यापर्यंतची उपस्थिती 15 समूह, एकूण झाले 15। पदाधिकाऱ्यांची संख्या, मागील महिन्यात काहीच नव्हती, या महिन्यात 3, एकूण झाले 3। जर पुढच्या महिन्यात लिहित असताना मागील 15, चालू जे उपस्थित आहे ते आणि या दोन याची बेरीज इथं करायची आहे। दुसऱ्या मीटिंग मध्ये मागील 3
चालू 2 किंवा 3 जे काही उपस्थित असेल ते आणि एकूण बेरीज अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे। तर ही पहिली मीटिंग असल्यामुळे मागील आपलं काहीच नाही आहे आणि चालू आपल्याकडे जे आहे तेच आपले एकूण झालेले आहे। नंतर आहे ग्रामसंघास मिळालेल्या कर्जाचा व परतफेडीचा तपशील। तर इथं संस्थेचे नाव, बँकेचे नाव, तर बँकेकडून अजून आपल्याला ग्रामसंघाला काही कर्ज मिळत नाही, भविष्यात मिळेल तेव्हा नंतरचे नंतर। पण संस्थेचे नाव, तर आपल्याला प्रभाग संघाकडून किंवा सध्या अभियानाकडून आपल्याला निधी मिळत आहे, तर त्या अभियानाचं नाव किंवा प्रभाग संघाचं नाव आपण इथे लिहायचं। महिन्याच्या सुरुवातीची कर्जाची रक्कम, आपले आता पहिला महिना आहे म्हणून आपल्याकडे काहीच कर्ज मागणे म्हणजे कर्ज नाही आहे, परंतु जर आपल्याकडे काही कर्ज शिल्लक असेल आणि अजून आपण मागणी करत आहोत आणि परतफेड पण चालू आहे, अशा परिस्थितीत जर आपलं असेल तर इथं सुरुवातीची शिल्लक तुमच्याकडे काही ग्रामसंघाकडे असेल तर लिहा, नसेल तर पहिलं कर्ज असेल तर इथं काही येणार नाही। देय रकमेसह या महिन्याची मागणी, म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ अगोदरचे 3 लाख रुपये आहे आणि अजून आपण 2 लाखाची मागणी केली तर इथं 5 लाख रुपये आपल्याला लिहायचे आहे। या महिन्यातील परतफेड, तर 3 लाख रुपये आपल्याकडे कर्ज आहे, आपली मागणी 2 लाखाची आहे, म्हणजे आपल्याकडे आता 3 लाखाची परतफेड आपल्याला देणं बाकी आहे। तर या महिन्यात आपण त्या 3 लाखाची परतफेड किती देणार आहोत, मुद्दल किती देणार आहोत, व्याज किती देणार आहोत, तर ते इथं आपल्याला लिहायचं आहे। देय रक्कम, तर किती आपल्याकडे रक्कम आहे द्यायची, ते मुद्दल किती, व्याज किती, आणि शिल्लक कर्ज रक्कम, आपल्याकडे शिल्लक कर्ज किती आहे ते सुद्धा आपल्याला इथं सांगायचं आहे। नंतरचा 10 नंबरचा कॉलम आहे जमा खर्चाचा तपशील। तर यावेळेला अजून काही आपला काहीच व्यवहार झाला नाही, पहिल्या बैठकीमध्ये फक्त आपण ग्रामसंघात भाग भांडवल आणि सभासद फीस जमा केली, त्याच्यामुळे या कॉलममध्ये काहीच येणार नाही। तर 10 नंबरच्या याच्यामध्ये आहे जमा खर्चाचा तपशील। तर पहिले खर्च बाजू आणि इथं जमा बाजू, हा जो कॉलम आहे हा आपण ग्रामसंघाच्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये सोडवलेला आहे। जसं आवक आणि जावक किंवा आपण पाहिलं होतं खर्च उत्पन्न आणि खर्च, तर त्याचप्रमाणे आपल्याला हा कॉलम इथे लिहायचा आहे। तर पहिले आपण खर्च बाजू पाहू। क्लस्टर प्रभाग संघास दिलेले व्याज, अजून नाही। ग्रामसंघ सहाय्यकाचे मानधन नाही। प्रवास खर्च झालाय आपला 100 रुपये। कार्यालयाचे भाडे नाही। बैठकीचा खर्च नाही। स्टेशनरी खर्च झालाय आपला 100 रुपये। इतर खर्च झाला आहे 120 रुपये। असे एकूण 320 रुपये आपला खर्च झालेला आहे। प्रवेश फी म्हणजेच सभासद फी आलेले आपल्याकडे 660 रुपये। सभासदाकडून आलेलं व्याज या महिन्यामध्ये नाही आहे। बँकेतील जमा रकमेवर व्याज नाही आहे। दंड नाही, इतर जमा नाही, तर असं एकूण झालंय आपला, इथे जमा पाहिजे, एकूण जमा झाले आपले 660। बघा 660 मधून 320 वजा केले तर आपल्याकडे उरते 340 आपला नफा झाला आहे किंवा फायदा झाला आहे, आणि एकूण झाले 660। तोटा नाही आपला, त्याच्यामुळे इथं 660 रुपये आपले येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आपलं जमा किती, खर्च किती आणि आपल्याकडे निव्वळ उरलेला नफा किती हे आपल्याला काढायचं आहे। 11 नंबर आहे महिन्याच्या अखेरीस बँकेतील जमा असलेली रक्कम। महिन्याच्या अखेरीस म्हणजे आपण आता पहिल्या महिन्यामध्ये किती 8200 रुपये जमा केले होते, तर 8200 रुपये आपण खातं काढले आणि जमा केले तर ती रक्कम येईल। महिन्याच्या अखेरीस शिल्लक रोख रक्कम 60 रुपये आपल्याकडे रोख आहे, ते रोख येईल। म्हणजे बघा आपल्या बैठक अहवालमध्ये नंतर आपण पावती, व्हाउचर, रोख वही, कर्ज पुस्तक नोंद वही, साधारण खाते वही हेच उदाहरण घेऊन आपण इथपर्यंत या मासिक प्रगती अहवालापर्यंत आलेलो आहोत। त्यामुळे ते रजिस्टर आणि तेच उदाहरण आपण या रजिस्टरमध्ये शिकणार आहोत। तर ते उदाहरणच घेऊन आपण
इथं कोणता जो व्यवहार झाला तो व्यवहाराची नोंद करत आहोत। म्हणून आपण पहिल्या उदाहरणामध्ये 8,200 रुपये बँकेत जमा केले होते, 60 रुपये हातामध्ये होते, तीच रक्कम आता आपण बँकेत आणि हातात दाखवलेली आहे। तर नंतरचा आहे 13 नंबरचा ग्राम संघामार्फत आयोजित केलेली प्रशिक्षणे। प्रशिक्षणाचा विषय, प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या स्वयंसहायता समूहाची संख्या, उपस्थित असलेल्या सदस्यांची संख्या, प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षणासाठी प्राप्त झालेली रक्कम, प्रशिक्षणासाठी खर्च झालेली रक्कम। तर हे सगळं आपल्याला आता प्रशिक्षणाचा तपशील इथे लिहायचा आहे। त्यामध्ये बघा प्रशिक्षणाचा विषय, तर विषय आपला पहिला आपला ग्रामसंघ तयार झाला आणि VM1 प्रशिक्षण झालं, तर आपण ते इथं दाखवू की ग्रामसंघ बांधणी व VM1 प्रशिक्षण। प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या स्वयंसहायता समूहाची संख्या, तर 15 गट उपस्थित होते। उपस्थित असलेल्या सदस्यांची संख्या 30 महिला उपस्थित होत्या। कालावधी आपला होता 5 दिवस। प्रशिक्षणासाठी प्राप्त झालेली रक्कम किंवा निधी मिळालेला नाही आणि खर्च पण नाही। नंतर VM1 VBKM1 यासाठी लिपिकाला प्रशिक्षण दिलं 1, नंतर 2 दिवस निधी मिळालेला नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती द्यायची आहे। नंतरचा आहे 14 नंबरचा कॉलम, तर इथं काय म्हणते सूक्ष्म ऋण योजना MCP मंजुरीचा तपशील, मायक्रो क्रेडिट प्लॅन, MCP म्हणजे मायक्रो क्रेडिट प्लॅन। तर आपल्याला यालाच आपण MIP पण म्हणतो, मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन। कारण आपल्याला ग्रामसंघातून जर कर्ज द्यायचं असेल तर MIP किंवा MCP केल्याशिवाय आपण त्या गटाला कर्ज देत नाही। तर मग त्याचा आढावा इथं आपल्याला लिहायचा आहे। स्वयंसहायता समूहाचे नाव, म्हणजे किती समूहाचा आपण MIP केलेला आहे त्याचे नाव इथे लिहायचे आहे। सदस्यांची संख्या, त्या समूहामध्ये एकूण किती सदस्य आहे। MCPच्या आराखड्याची एकूण कर्ज रक्कम, म्हणजे आपण त्या आराखड्यानुसार किती रुपयाचा MIP केलेला आहे। प्राधान्यक्रमानुसार आवश्यक असलेली रक्कम व सदस्य। आता समजा उदाहरणार्थ 1 लाखाची जर MIP असेल, 1 लाख रुपये त्यांची जर मागणी असेल, तर त्यानुसार किती प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचा आहे। 10 सदस्यांनी जर मागणी केली असेल तर किती सदस्यांना आपण आवश्यक आहे त्यांना द्यायचं, किती रुपये द्यायचे आणि मंजूर केलेली रक्कम किती। तर आपण 60,000च्या वर कर्ज मंजूर करत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला 1 लाखाची जरी मागणी असली तरी आपल्याला 60,000 रुपयेच मंजूर करायचे आहे। तर अशा पद्धतीनं मंजूर दिलेल्या संस्थेचे नाव, इथं आपल्याला ग्रामसंघाचं नाव लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने इथं आपल्या पहिल्या बैठकीत आपण MIP केला नाही आणि कर्ज वाटप पण केलेलं नाही, त्याच्यामुळे हे आपण दाखवणार नाही। तर ग्रामसंघामार्फत घेतलेले विविध सामाजिक उपक्रमाचा तपशील। तर आता बघा इथं आपण जे विषय हळदी कुंकू, आरोग्य शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान किंवा सावित्रीबाई फुले जयंती हे जे कार्यक्रम घेतो त्यानुसार इथं आपल्याला नोंद करायचं आहे। तर पहिली बैठक झाली आपली, त्या पहिल्या बैठकीत आपण काहीच केलं नाही, फक्त आपण सर्वसाधारण सभा घेतली। आपण फक्त सर्वसाधारण सभा घेतली व ग्रामसंघ स्थापन केला, एवढेच आपण हे केलेलं आहे, त्याच्यामुळे बाकी काही येणार नाही। नंतर आहे ग्रामसंघ लेखापालाची स्वाक्षरी आणि इथं ग्रामसंघाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव यांची सही घ्यायची आणि खाली शिक्का मारायचा। तर अशा पद्धतीने आपण हा एका महिन्याचा, पहिल्या महिन्याचा मासिक प्रगती अहवाल तयार केलेला आहे। तर आपण आता दुसरी बैठक पाहूया। या दुसऱ्या बैठकीमध्ये आपण काय केलं, 7/6/2020 ला आपली मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये 5 गटांचं भागभांडवल सभासद फी जमा केलं। आपल्याला 3 लाख रुपये CIF निधी आला
55,000 रुपये व्यवस्थापन निधी आला आणि आपण त्यापैकी 2,40,000 रुपये कर्ज वाटप केलं. साहित्य खरेदी केलं 11,720 रुपयाचं. स्टेशनरी 785 रुपये. प्रवास खर्च आला 500 रुपये साहित्य आणण्यासाठी आणि नाश्त्याचा खर्च आला 200 रुपये. हातामध्ये आहे 60 रुपये. अशा प्रकारे आपण व्यवहार केलेला आहे. तो व्यवहार आता आपण याच्यामध्ये दाखवू. तर बघा, सुरुवातीला लिहायचं आहे ग्रामसंघाचं नाव धरती, गावाचं नाव विजय गोपाल, ग्रामसंघाची स्थापना दिनांक आहे 7/5/2020, गावामधील समूहांची संख्या 16, सदस्यांची संख्या 184, ग्रामसंघामध्ये समाविष्ट समूहांची संख्या 15 आणि 172 महिला आपल्या ग्रामसंघात समाविष्ट झाल्या. बँकेचे नाव व शाखा आपल्याला बँक ऑफ इंडिया, विजय गोपाल हे उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे. खाते क्रमांक आपण इथं लिहिलेला आहे. हा खाते क्रमांक. स्वयंसहायता समूहामध्ये गावातील समाविष्ट न झालेल्या एकूण कुटुंबांची संख्या. तर उर्वरित जे कुटुंब आले नसतील ते संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. ग्रामसंघाच्या बैठकीचा दिनांक. तर आपली हे दुसरी बैठक आहे 7/6/2020. ग्रामसंघाच्या चालू बैठकीचा क्रमांक 2. नंतर समूहाची उपस्थिती. बघा, पहिल्या वेळेस 15 समूह होते, आता ह्यावेळेस पण 13 समूह आहे असं आपण दाखवलेलं आहे उदाहरणार्थ. तर असे एकूण झाले 28 पदाधिकाऱ्यांची संख्या. तर पहिले 3 होत्या उपस्थित मागच्या याच्यात ना, आताही 3 होत्या. अशा एकूण 6 पदाधिकारी उपस्थित होते. तर इथली संख्या पुढच्या वेळेने इथे येत जाईल आणि आलेल्यांची संख्या अशी मिळून एकूण इथं काढायची आहे. असे जर एकूण इथं काढली तर वर्षभराची आपल्याला ऑडिटसाठी काढणं सोपी जाते आणि त्यासाठी हे आवश्यक आहे. तर इथं आपल्याला 3 लाख रुपये CIF निधी मिळालेला आहे. तर आपण इथं अभियानाचं नाव लिहू, कारण अभियानामार्फतच आपल्याला निधी मिळालेला आहे किंवा उमेद. महिन्याच्या सुरुवातीची कर्जाची रक्कम अजून आपल्याकडे नाही, पहिल्यांदाच मिळाला आहे. देय रकमेसह मागणी रक्कम. तर आपण फक्त 3 लाख रुपये आपल्याला मागणी केली आहे आणि 3 लाख रुपये आपल्याला ते मिळालेले आहे. मग आता या महिन्याची परतफेड लगेच आपण परतफेड करणार नाही. त्यानुसार आपण जे किस्त पाडतो ते किस्त आपल्याला 30,000ची इथं देणे आहे. 3 लाख रुपये शिल्लक सुद्धा आहे, म्हणजे देणे बाकी आहे. आणि त्या आपण प्रभाग संघाकडून 50 पैसे व्याजदराने वार्षिक 6% व्याजदराने कर्ज घेत असतो ग्रामसंघात. ग्रामसंघातून 1% व्याजदराने गटाला देतो आणि गटातून 2% व्याजदराने गटातून सदस्याला देतो. अशा प्रकारे व्याजदर आहे. तर 3 लाखाचं 50 पैशानं जरी म्हटलं तरी व्याज याचं येते 1500 रुपये आणि आपल्याला 1500 रुपये व्याज द्यावं लागेल. 30,000 रुपये. समजा उदाहरणार्थ आपण 10 महिन्यासाठीच कर्ज घेतलं असं दाखवू. आपल्याला हे 20 ते 24 महिन्यासाठी कर्ज दिलं जाते. त्यानुसारही आपण हा हप्ता किंवा किस्त पाडू. पण उदाहरणार्थ आपण राऊंड फिगर रक्कम येण्यासाठी आपण 30,000 रुपये मुद्दल आणि 1500 रुपये व्याज असं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे अभियानाकडून कर्ज मिळालं आहे आणि त्याची आपल्याला परतफेड पण करायची आहे. नंतर जमा खर्चाचा तपशील. तर यामध्ये आपण जमा किती आणि खर्च किती हे आपल्याला दाखवायचं आहे. तर प्रभाग संघाकडून व्याज, प्रभाग संघाला दिलेलं व्याज नाही, मानधन नाही. प्रवास खर्च झाला इथं 500 रुपये. आपण साहित्य खरेदी करायसाठी गेलो म्हणून आपल्याला गाडी लागली 500 रुपये. कार्यालय भाडे. तर कार्यालय भाडेमध्ये आपण इथं आपण रंगरंगोटी केलं असं दाखवलेलं आहे. रंगोटी. दुसरीकडे आपल्याकडे आहे ऑप्शन नाही, त्यामुळे आपण इथंच ते दाखवू. हाताने तसं मेन्शन करून लिहायचं आहे. बैठकीचा खर्च नाही डॅश. स्टेशनरी खर्च आहे 785 रुपये. इथं बैठकीच्या ठिकाणी आपण साहित्य खर्च लिहू 11,720.
आणि इतर खर्च झाला आपला 200 रुपये, असे एकूण झाले आपले 15,705. नंतर इथं प्रवेश शुल्क म्हणजे सभासद फी मिळाली आहे 5 गटांची 600 रुपये. आपल्याला स्टार्टअप कॉस्ट मिळालेला आहे. व्यवस्थापन निधी, साहित्य खरेदीसाठी आणि लिपिकाचं मानधन देण्यासाठी हा निधी दिलेला असतो. तर असे एकूण झाले आपले 55,600. तर 15,705 रुपये वजा करायचे, उरले 39,895 रुपये. हा झाला नफा. एकूण झाले 55,600. अशा पद्धतीने आपल्याला निव्वळ नफा आपल्याला काढायचा आहे आणि जो व्यवहार झाला त्या व्यवहाराप्रमाणे आपल्याला हे लिहायचं आहे. महिन्याच्या अखेरीस बँकेतील जमा असलेली रक्कम. तर आपल्या याच्यात रोख वहीमध्ये आणि बैठक अहवाल नोंद वहीमध्ये पण आपण ही रक्कम काढलेली आहे. तर त्याच्यावरूनच पाहून आपल्याला हा एकूण आढावा लिहायचा आहे. बैठक अहवाल नोंद वही आणि रोख वही समोर ठेवूनच हा आढावा लिहायचा आहे. खात्यामध्ये आहे 60 रुपये आणि बँकेमध्ये आहे 1,15,295. नंतर या महिन्यात काही आपलं प्रशिक्षण झालेलं नाही, त्याच्यामुळे इथं काहीच लिहायचं नाही. बघा, या महिन्यामध्ये प्रशिक्षण नसल्यामुळे इथं सगळीकडे डॅश आलेले आहे. सूक्ष्म ऋण योजना. तर आपल्याला या महिन्यामध्ये आपण 4 गटांचा MIP केला असं दाखवलं आणि त्यांना कर्ज पण वाटप केलेलं आहे. तर 4 गट आहे. पहिला आपला माऊली, महर्षी, पौर्णिमा आणि रोशनी असे एकूण गट आहे आणि या एकूण गटांना आपण MIP करून कर्ज MCPच्या आराखड्याची एकूण रक्कम. तर माऊली गटांची 1 लाखाची मागणी होती, महर्षीची 80,000ची मागणी होती आणि पौर्णिमाची पण 1 लाखाचीच मागणी होती, रोशनीची पण 1 लाखाची मागणी होती. आपण असं दाखवलं. तर आता एवढी आपण कर्ज रक्कम देऊ शकत नाही. आपण ग्रामसंघातून 60,000 रुपये देत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला CIF मधून आपल्याला आवश्यक कोण आहे, अत्यावश्यक प्राधान्यक्रम कोणाला द्यायचं त्यानुसार सदस्यांची निवड करून आपल्याला अर्धे सदस्य आता आणि अर्धे सदस्य नंतर अशा पद्धतीनं कर्ज वाटप करायचं आहे. तर आपण इथं आता 6 जणांना कर्ज द्यायचं ठरवलं. 10,000 रुपये प्रमाणे असे 60,000 रुपये मागणी झाली मंजूर. यांचं पण आपण 7 सदस्यांना मंजूर केले 60,000 रुपये. 80,000ची मागणी होती पण आपण 7 जणांचे 60,000 रुपये मंजूर केले असं आपण दाखवलेलं आहे. या इथं पण पौर्णिमा गटाची पण 6 जणांची 60,000ची मागणी पूर्ण झाली. असे एकूण 2,40,000चा कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि MIP करण्यात आली. मंजूर केलेली रक्कम. तर माऊलीची 60,000, महर्षीची पण 60,000 रुपये, पौर्णिमाची 60,000 रुपये मागणी होती त्यांची 60,000 रुपये 6 सदस्यांची आणि एवढी त्यांची मंजूर केलेली आहे. असे 2,40,000ची मागणी पूर्ण केली. आता मंजुरी दिलेल्या संस्थेचे नाव. तर आपला ग्रामसंघ. ग्रामसंघानेच आपल्या MIP करून घेतली आणि समितीने आपल्या मंजुरी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं बघा, एकदा परत समजून सांगते मी. 4 गटाचा MIP केला
माऊली गटात 12 सदस्य आहे, महर्षीमध्ये 11 आहे, पौर्णिमामध्ये 10 आहे आणि रोशनीमध्ये 12. मग माऊलीची 1 लाखाची मागणी होती, महर्षीची 80,000ची, पौर्णिमाची 1 लाखाची आणि रोशनीची 1 लाखाची. आता एवढी आपण रक्कम देऊ शकत नाही, कारण आपला नियम आहे की 60,000च्या वर आपण कर्ज वाटप करत नाही CIF मधून. मग आता 60,000 रुपये आपल्याला देता येते. तर या 12 पैकी 6 जणांचं कर्ज आपण मंजूर केलं. 60,000 म्हणजे 6 जणांची मागणी बघितली तर 60,000 आहे, ते आपल्याला मंजूर करता येते 60,000 रुपये. इथे 7 जणांची 60,000 रुपये मागणी आहे, ती मंजूर केली आपण 60,000 रुपये. नंतर पौर्णिमामध्ये 6 गटाची 60,000 रुपये मागणी आहे आणि प्राधान्यक्रमानुसार 60,000 रुपये मंजूर करण्यात आले. रोशनीची पण 6 गटात 6 सदस्यांची 60,000ची मागणी आहे, ती पण मंजूर करण्यात आली आणि ग्रामसंघामध्ये ही मागणी मंजूर झाली म्हणून त्या संस्थेने मान्यता दिली असं आपण दाखवलेलं आहे. ग्रामसंघामार्फत घेतलेले विविध सामाजिक उपक्रमाचा तपशील. तर या महिन्यात काहीच घेतलेलं नाही, त्यामुळे इथं डॅश आहे. इथं आपल्याला ग्रामसंघाच्या लेखापालाची सही, इथं अध्यक्ष सचिव कोषाध्यक्षांची सही आणि इथं शिक्का. तर अशा प्रकारे हा दुसऱ्या बैठकीत झालेल्या व्यवहाराचा आपण मासिक प्रगती अहवाल किंवा मासिक अहवाल नोंदवहीमध्ये नोंद केलेले आहे. आपली तिसरी बैठक आहे, त्या तिसऱ्या बैठकीमध्ये आपल्याला 4 गटांनी भागभांडवल सभासद फी दिली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला CRPचं मानधन आलं आहे 13,200, VRF आला आहे 75,000 रुपये, बँकेचं कर्ज आलं आहे 464 रुपये. त्यानंतर आपण 20,000 रुपये 2 गटाला VRF वाटप केला आहे, 60,000 रुपये कर्ज वाटप केला आहे CIF मधून, 13,200 रुपये CRPचं मानधन दिलं, 500 रुपये लिपिकाचं मानधन दिलं आणि प्रभाग संघ तयार झाला आहे आपला या महिन्यामध्ये. तर आपण त्याला भागभांडवल 1,000 आणि 100 रुपये सभासद फी दिली. अशा प्रकारचा व्यवहार झाला असं आपण दाखवू आणि त्यानुसार इथं आता नोंद करू. तर ग्रामसंघाचं नाव आहे धरती, गावाचं नाव आहे विजयगोपाल, स्थापना दिनांक आहे 7/5/2020, गावामधील एकूण समूहाची संख्या आहे 16, त्यामध्ये एकूण 184 महिला आहे, त्यापैकी 15 समूह जुळले आहे 172. जो एक समूह आहे त्याला अजून 6 महिने पूर्ण व्हायचे आहे म्हणून आपण त्याला अजूनपर्यंत ग्रामसंघाला जोडलेला नाही असं आपण इथं गृहीत पकडूया. आणि बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, विजयगोपाल, खाते क्रमांक आहे आपला. अशा पद्धतीने आपण हा खाते क्रमांक दाखवलेला आहे. गावामधील समूहामध्ये समाविष्ट न झालेल्या कुटुंबांची संख्या इथे लिहायची आहे. नंतर ग्राम संघाच्या बैठकीचा दिनांक, तर आपली ही तिसरी बैठक आहे, तर 7/7/2020. मग ग्रामसंघाच्या चालू बैठकीचा क्रमांक आहे 3रा. बघा पहिले आपले झाले होते इथं 28, हे मागच्या पेजवर तुम्ही पाहू शकता. आपल्याकडे एकूण उपस्थिती होती 28, आता 28 मागील आणि या बैठकीमध्ये आपले 14 गट आले असं आपण गृहीत पकडू. तर अशा पद्धतीनं 42 उपस्थिती झालेली आहे. नंतर पहिल्या वेळेस आपले उपस्थिती 6, आताचे 3, असे एकूण 3 मीटिंगमध्ये 9 पदाधिकारी उपस्थित झालेल्या आहे. अशा पद्धतीने आपण दाखवलेला आहे. बघा या महिन्यात आपल्याला CIF मिळाला नाही, त्यामुळे इथं नोंद करणार नाही, कारण इथं आपण परतफेड पण देणार नाही, कारण आपल्याकडे अजून प्रभाग संघ तयार व्हायचा आहे. या महिन्यात तयार झाला, ज्या वेळेस त्या प्रभाग संघाला आपण परतफेड देऊ त्यावेळेस आपल्याला इथं नोंद करायची आहे. पण जोपर्यंत प्रभाग संघात आपण परतफेड करणार नाही तोपर्यंत इथं आपल्याला नोंद करायची नाही. तर अशा पद्धतीनं इथं आपण अगोदरचं कर्ज दाखवूया. अभियान 3 लाख रुपये सुरुवातीचा निधी, पण अजून आपण दिलेला नाही, परतफेड केलेला नाही, त्याच्यामुळे इथं तेवढीच शिल्लक आहे. ज्यावेळेस प्रभाग संघाला देऊ त्यावेळेस आपल्याला इथं ते मुद्दल आणि व्याज द्यायचं आहे. नंतरचा आहे जमा खर्चाचा तपशील. तर याच्यामध्ये
प्रभाग संघास दिलेलं व्याज अजून तरी दिलेलं नाही. ग्राम संघ सहाय्यक मानधन तर इथं 500 रुपये आपण लिपिकाचं मानधन दिलं. CRPचं दिलं 13,200. प्रवास खर्च केला नाही, कार्यालय भाडे नाही, बैठकीचं नाही, स्टेशनरी खर्च पण झाला नाही. पण आपण भाग भांडवल आणि सभासद फी दिली आहे, पण भाग भांडवल आपली याच्यामध्ये येणार नाही. सभासद फी मात्र आपली याच्यात येईल. प्रभाग संघाची सभासद फी 100 रुपये, कारण हे 100 रुपये आपल्याला परत मिळणार नाही. भाग भांडवल आहे ते आपल्याला परत मिळणारे आहे. तर अशा प्रकारे इथे 13,800 रुपये खर्च झाला आणि यापैकी गटाकडून प्रवेश शुल्क आपला मिळालेला आहे 460 रुपये. समूहाकडून प्राप्त झालेलं व्याज तर यावेळी आपल्याला 2400 रुपये व्याज आलेलं आहे आणि बँकेचं जमा झालेलं आहे 464 रुपये आणि CRPचं मानधन मिळालेलं आपल्याला 13,200. तर एकूण झालं आपले जमा 16,524. आता 13,800 खर्च आहे, 16,524 रुपये जमा आहे. तर यामधून ही रक्कम वजा करायची. वजा आपल्याकडे आले आहे नफा. हा आहे आपला निव्वळ नफा किंवा फायदा म्हणून आपण त्याला. अशा पद्धतीने एकूण झाले आपले 16,524. महिन्याच्या अखेरीस बँकेतील जमा असलेली रक्कम ही सुद्धा आपल्याला रोख वही किंवा बैठक अहवाल नोंद वहीवरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1,40,564 रुपये दिलेले आहे. हातामध्ये आहे 35 रुपये. तर त्याची आपल्याला इथं नोंद जशीच्या तशी आपल्याला एवढे रजिस्टरमध्ये सारखे यायला पाहिजे. यावेळेला पण प्रशिक्षण झालेलं नाही. आता आपण या मीटिंगमध्ये, तिसऱ्या मीटिंगमध्ये 2 गटाचा MIP केला असं दाखवू आणि 2 गटापैकी एकाच गटाला कर्ज वाटप केलं. प्रगती सदस्याची मागणी, सदस्यांची संख्या. प्रगती गटात 12 सदस्य आहे आणि त्यांची कर्जाची मागणी आहे 1,20,000 रुपये. तर आपण 6 सदस्यांची 60,000 रुपये मागणी हे आपण पूर्ण करू शकतो. तर त्यानुसार ती मागणी 60,000 रुपयाची पूर्ण केलेली आहे. ग्राम संघ किंवा इथं धरती असं नाव दिलं तरी चालेल, धरती ग्राम संघ. नंतरचा गट आहे आपला साई कृपा. साई कृपा गटामध्ये पण 12 सदस्य आहे आणि त्यांची 1 लाखाची मागणी होती. तर आपली या गटातले आपण 6 सदस्यांची 60,000 रुपयाची मागणी आपण पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीने 60,000 रुपये कर्ज मंजूर केलेला आहे. नंतर या महिन्यात पण आपण उदाहरणार्थ आरोग्य शिबिर राबविले अशा पद्धतीने आपण दाखवलेला आहे. तर असा झालेला व्यवहार आपल्याला या मासिक अहवाल नोंद वहीमध्ये लिहायचा आहे. इथं नंतर ग्रामसंघ लेखापालाची स्वाक्षरी, ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्षची सही आणि इतर शिक्का. तर अशा पद्धतीने आपल्याला हा आढावा तयार करून प्रभाग संघाला द्यायचा असतो. तर आपल्याला याच्यामध्ये जो व्यवहार झाला असेल, आर्थिक असो किंवा सामाजिक असो, त्या व्यवहारानुसारच नोंद करायची आहे. आतापर्यंत आपण ग्रामसंघाचा मासिक प्रगती अहवाल कसा लिहायचा हे उदाहरण देऊन सविस्तरपणे समजावून सांगितलं आहे. यामध्ये जर काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, कारण वेळेच्या अभावी आपण खूप जास्त डिटेलमध्ये शिकवू शकत नाही, तर तुम्ही कमेंट्स करून विचारा आणि काही शंका असेल तर त्याचं निरसन करून घ्या. आणि ग्रामसंघाचं आपण जे VBKM म्हणून
प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जे काही मी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचता केलेले आहे त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. परत तुमचे एकदा खूप खूप धन्यवाद. आणि या समोरचं प्रशिक्षण मी लगेच सादर करणार आहे, तर त्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.